माण तालुक्याचा कौल कोणाच्या बाजूने जाणार? 5 गट, 5 वेगळ्या लढती आणि निकाल ठरवणार मतदार राजा। माण तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीची लढत आता निर्णायक टप्प्यात आली असून तालुक्यातील 5ही जिल्हा परिषद गटांमध्ये राजकीय वातावरण तापले आहे। प्रत्येक गटात वेगवेगळी समीकरणं पाहायला मिळत असून कुठे एकतर्फी विजयाचे संकेत आहेत तर कुठे शेवटच्या क्षणापर्यंत निकाल काय लागेल हे सांगणे कठीण झाले आहे। आंधळी जिल्हा परिषद गटात भारतीय जनता पक्षाच्या सोनल शेखर गोरे या उमेदवार म्हणून मैदानात उतरल्या आहेत। या गटामध्ये भाजपची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांचा जोम आणि उमेदवाराचा प्रभावी जनसंपर्क पाहता सोनल शेखर गोरे या मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा ठाम अंदाज राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत। त्यामुळे आंधळी गटात भाजपची बाजी जवळपास निश्चित मानली जात आहे। गोंदवले जिल्हा परिषद गट हा आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो। या गटात राष्ट्रवादीची पारंपरिक पकड मजबूत राहिली असली तरी यंदा भाजपने आक्रमक प्रचार करत या गटात मोठे आव्हान उभे केले आहे। त्यामुळे राष्ट्रवादीचा हा बालेकिल्ला कायम राहतो की भाजप इतिहास घडवतो याकडे संपूर्ण माण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे। मार्डी जिल्हा परिषद गटात यंदाची लढत राजकीयच नव्हे तर भावनिकही ठरली आहे। स्वर्गीय सदाशिवराव तात्या यांच्या दोन्ही सुना एकमेकांच्या विरोधात उभ्या असून एक उमेदवार भाजपच्या चिन्हावर तर दुसरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत। एकाच कुटुंबातील हा थेट सामना असल्यामुळे मतदारांमध्येही संभ्रम निर्माण झाला असून या गटात नेमकी कोणाची बाजी लागेल हे शेवटच्या क्षणापर्यंत सांगणे कठीण मानले जात आहे। कुकुडवाड जिल्हा परिषद गटात लढत एकदम हाय व्होल्टेज बनली आहे। हा गट राष्ट्रवादीचे अनिल देसाई यांचा पारंपरिक आणि प्रभावी गट म्हणून ओळखला जातो। मात्र त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे बंधू अरुण गोरे भाजपकडून मैदानात उतरले आहेत। सत्ताधारी पक्षाची ताकद, मंत्रिगटाचे पाठबळ आणि स्थानिक समीकरण पाहता या गटात कोण बाजी मारतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष केंद्रित झाले आहे। बिदाल जिल्हा परिषद गटात राजकीय परिस्थिती संमिश्र स्वरूपाची असून कुठे थोडी आघाडी तर कुठे नाराजी अशी स्थिती आहे। स्थानिक प्रश्न, मतदारांची मनस्थिती आणि शेवटच्या टप्प्यातील प्रचार या सगळ्या गोष्टी या गटातील निकाल ठरवणार असल्यामुळे बिदाल गटातील लढतही अत्यंत चुरशीची आणि हाय व्होल्टेज होण्याची शक्यता आहे। एकूणच माण तालुक्यातील 5ही जिल्हा परिषद गटांमध्ये कुठे भाजपची स्पष्ट आघाडी, कुठे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला, कुठे घरातीलच राजकीय संघर्ष तर कुठे दिग्गजांची थेट टक्कर पाहायला मिळत आहे। या सगळ्या लढतींचा निकाल अखेर मतदार राजा कोणाला कौल देतो यावरच अवलंबून असणार आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।